आपल्या जीवनाचा शिल्पकार हा दिव्य संदेश देणारे विश्वसंत सद्गुरू श्री पैमावली मातृतुल्य माई दादा मिलनताई यांना या ठिकाणी वंदन करतो, छत्रपतींना मानाचा मुजरा करतो। आज या ठिकाणी या ज्ञानपीठ मध्ये आम्ही आलेलो आहोत। माझं नाव भरत पांगारे, महाबळेश्वर या ठिकाणी मी राहतो। सद्गुरूंचं कार्य गेली 24 वर्ष करतोय। जीवनविद्या मिशनमुळे आणि सद्गुरूंच्या या ज्ञानामुळे आज आमचं कोट कल्याण झालेलं आहे। सपत्नीक आम्ही या ठिकाणी ज्ञानपीठास भेट देण्यासाठी आलेलो आहोत। सद्गुरूंचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर करत असताना सद्गुरूंच्या ज्ञानाचं ज्यावेळेला प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला सांगतो, ज्यावेळेला आम्ही त्यावेळेला लोकांच्यामध्ये जी आनंदाला भरती येते, आनंदाला जे उधाण येतं ना, त्याला तोड नाही, त्याला पारावर नाही। आजपर्यंत जगामध्ये आणि या विश्वामध्ये कोणीच असं तत्वज्ञान A to Z पर्यंत, सर्व जीवन जगण्यापासून जेवण खाण्यापर्यंत ईश्वर कसा आहे, ते स्वतःच्या ठिकाणी ईश्वराचं अस्तित्व कसं आहे, इथपर्यंत तत्वज्ञान कोणीही सांगितलेलं नाही। म्हणून जीवनविद्या म्हणजे स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेने जी व्यवस्था केली, त्या व्यवस्थेला जीवनविद्या असं म्हणतात। आणि ही जीवनविद्या देते काय आपल्याला? जीवनविद्या या ज्ञानपीठाच्या माध्यमातून आपल्याला काय काय देते? तरुणांनो, सोने करा जीवनाचे। बेसिक कोर्स आहे, ॲडव्हान्स कोर्स आहे, फाउंडेशन कोर्स आहे, कौटुंबिक सौख्य कोर्स आहे। अनेक असे कोर्सेस आहेत की इथं माणसं घडवण्याचं काम केलं जातं। विज्ञानानं रोबोट निर्माण केला, पण माणूस तयार करता आला नाही त्याला। म्हणून माणसातलं माणुसकी जागं करण्याचं, माणसातलं माणूस पण जागं करून त्याला देवपणाकडे वाटचाल करवणारं आणि करायला शिकवणारं हे तत्वज्ञान जगाच्या पाठीवर जीवनविद्येशिवाय नाहीये। स्वामी स्वरूपानंदाने एका ठिकाणी म्हटलंय, दाविते ज्ञान भानुते अज्ञान तम नाशिते, सुख शाश्वत जी देते ती विद्या मिळवू येते। दैन्य दुःख लया नेते, पाप ताप निवारिते, चित्तास शांतता जी देते ती विद्या मिळवू येते। आनंदी जी जन्म घेते, आनंदे विश्व कोंदते, आनंदे लीन होते ती विद्या मिळवू येते। मग हे संपूर्ण आनंदाला जन्म देणारी ही जन्मोत्री, ही गंगोत्री कर्जत या ठिकाणी या ज्ञानपीठाच्या माध्यमातून मानवजातीला मिळालेलं एक मोठं वरदान आहे, मोठी संजीवनी आहे। म्हणून कोर्सेसच्या माध्यमातून कोर्सेस या ठिकाणी सर्व चाललेले असतात। सद्गुरू सहवास आमचा त्या ठिकाणी आहे। भगवंताच्या पदस्पर्शाने भूमी पावन झालेले प्रार्थनेचं मंदिर आहे। उत्कर्षाच्या दिशेनं भरारी घेतल्यानंतर साधकाच्या जीवनामध्ये काय उन्नती उत्कर्ष होतो, त्या पुढच्या प्रतिमेच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय। आणि हे संपूर्ण जो कर्जतचं हे ज्ञानपीठ आहे, हे प्रति पंढरपूर आहे। सुका लागे जरी तू करीशी तळमळ, तरी तू ज्ञानपीठासी जाई एक वेळ, तेथे अवघाची सुखरूप होसी, जन्मजन्मीचे दुःख विसरसी। म्हणून आपल्या आयुष्यातलं रूपांतर जे आहे, दुःखाचं रूपांतर सुखामध्ये करायचं जर असेल तर इकडे या, तिमिरातून तेजाकडे जायचं असेल तर इथं या आणि आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्या। कर्जत ज्ञानपीठ हे पर्यटनासाठी, आत्मजागृतीसाठी, सद्गुरू चिंतनासाठी, सद्गुरू सहवासासाठी आणि चिंतन मनन आणि ध्यान करण्यासाठी हे एकमेव असं मंदिर आहे। हे रयतेचं मंदिर आहे। जसं हिंदवी स्वराज्य हे रयतेचं मंदिर होतं, तसं माऊलींनी माझ्या त्या हिंदवी स्वराज्याला सुराज्य बनवण्यासाठी इथं मावळे कसे घडवायचे, इथं विवेकानंदांनी जसं म्हटलं की मला 100 नचिकेत द्या, जीवनविद्या मिशन ही नचिकेत बनवण्याची फॅक्टरी आहे। इथं नचिकेत घडवले जातात, राष्ट्रभक्त घडवले जातात। म्हणून आपल्या मुलाबाळांना, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना आणि आपल्या पै पाहुण्यांना, सगळे सोयऱ्यांना, सर्वांना सांगा की इथं या, आपल्या जीवनाचं कोट कल्याण करून घ्या, सुखी व्हा, धन्य व्हा आणि आयुष्य सन्मानानं जगा, एवढं या ठिकाणी बोलतोय। म्हणून आपण सर्वांनी अशा प्रकारे या राष्ट्रीय कार्याला सहकार्य करून या ज्ञानपीठाची शोभा वाढवावी, ज्ञानपीठाची स्वच्छता ठेवावी आणि राष्ट्रासाठी हे कार्य करणारं हे जे ज्ञानपीठ आहे, सद्गुरूंचं हे जे कार्य आहे, या कार्याला सर्वांनी हातभार लावावं। जय सद्गुरू, जय जीवनविद्या।